कर काय झालं? आम्हाला गायडन्स पाहिजे फौजी तुमचा. माझा माझा कसला गायडन्स? अजय दादा, अरे आपल्या गावातला विक्रम शहीद झालाय, तो आपल्यासाठी आपल्या देशासाठी, त्याची जागा भरून काढायला नको का? आम्हाला बी आर्मीत भरती व्हायचंय. होय, आपल्या विक्रमसाठी, त्याच्या बलिदानासाठी. त्याचं बलिदान असं वाया जातं का म्हणे? बोला काय करू तुमच्यासाठी? आम्हाला आर्मीत जायचे डोक्यात फिक्स आहे, पण कसं जायचं माहित नाही. बघितलं का, ही ताकद आपल्या मातीत आहे, आपल्या मराठी रक्तात आहे. आमचा एक इक्या गेला तर इथं 10 इक्या तयार झाल्यात. बघ रावल्या बघ, तुमच्यासारखी पोरं आर्मीत भरती व्हायला तयार होत्यात. हीच खरी इक्याने सगळ्या शहीदांना श्रद्धांजली. तुमच्यासारखी सगळी पाठीशी असतील ना, तर भारत मातेच्या रक्षणासाठी अंगावर 4 गोळ्या झेलालाच काय, दुश्मनावर 400 गोळ्या डागाला बी समर्थ आहे मी. राहुल्या, ह्या 4 गोळ्या लागल्या ना तरी आपला भाऊ लढत राहिला. कशासाठी? त्याचं बलिदान आपण असं वाया जाऊ द्यायचं का? अरे वर जाऊ तर भावाला काय तोंड दाखवायचं, तरी बी तू म्हणतोस नको जाऊ. हा ना आई, आज इक्या गेला पण ही पोरं त्याची जागा भरून काढतात. तुम्ही म्हणताय तसं मी माझ्या बायकोचा, माझ्या घरातल्यांचा विचार करून घरात बसलो ना, तर उद्या कोणाचीच माहितीच्या लेकराला सैन्यात नाही पाठवणार. जिजाऊंनी जर असा विचार केला असता ना, तर महाराज घडलं नसतं. ती माऊली त्यांच्या पाठीशी खंबीर उभी होती म्हणून महाराजांनी स्वराज्य उभं केलं. जिजे फौजीच्या माऊलींनी असा विचार करून कसं चालत? अगं फौजी आहेत म्हणून आपण आहे. पुरं कळतंय रे मला, तुझी खरी जागा तिथं बॉर्डरवरच आहे, पण मन ऐकत नाही. थांबव म्हणते, पण आजा तू ना खरंच जा. आमचं चुकलं बघ, खरंच तू जा. आम्ही जे काही बोललो ते तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटी बोललो रे. तुम्ही असं बोलला ना, मलाही बरं वाटलं. अजिंक्य, असे अवघड निर्णय फौजींना कायमच घ्यावे लागतात, पण कोणत्याही कठीण काळात जो आपली ड्युटी निवडतो तोच खरा फौजी. विठ्ठलानं असा जावई आमच्या पदरात घातला, लय अभिमान आहे आम्हाला तुमचा. मग कधीपासून येऊ आम्ही? उद्यापासून. अहो अजिंक्य, तुम्हाला तर परवा जायचंय ना, मग 2 दिवसात सगळं कसं करणार? अजिंक्य, तुम्ही या 2 दिवसात या पोरांना फक्त काय आणि कशी तयारी करायची तेवढी सांगा. बाकी ते भरती होईपतूरची जबाबदारी माझी. आज्या, टेन्शन नॉट. तुझी निक्याची जशी मी प्रॅक्टिस करून घेतली होती का नाही, तशी सगळ्यांची मी करून घेतो. फक्त एक लक्षात ठेवा पोरांनो, आर्मीत गरज म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य म्हणून भरती व्हा. मुश्किल वाट मराठा सर.
गुड मॉर्निंग फौजी. गुड मॉर्निंग. तू का उठले एवढं लवकर? रोज सकाळी तुम्हीच लवकर उठलं पाहिजे असा काही नियम आहे का? अगं तसं नाही, दिवसभर काम करत असतेस ना, रात्री आवरून झोपायला उशीर होतो म्हणून म्हणलं. बायको फौजीची असू नाहीतर कुणाची बी, ती कधी दमत नसते. आणि ती जर का दमली ना तर अख्ख्या घराचा अवघड होऊन बसते. आणि आता तर मला रोज सकाळी लवकर उठायला लागल ना. का ग? आता अजून 10 होणाऱ्या फौजींची जबाबदारी आहे माझ्यावर. वा, मिसेस फौजी लईच भारी. काय चहा का मी? दोन्ही बी. चला आवरा लवकर, पोरं वाट बघत असतील. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायचं मोर मोर जायचं कर्ण दाखवायचं सपान हे पुर. आभाळाला तू हात लावर वाऱ्याच्या बी तू मोर दाबर. चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं पुढं चांदर. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायचं मोर मोर जायचं कर्ण दाखवायचं सपान हे पुर. आभाळाला तू हात लावर वाऱ्याच्या बी तू मोर दाबर. चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं पुढं चांदर. चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं पुढं चांदर. हे रातीचा दिस कर दिस कर हा लक्षावर नेम धर होऊन या निडर गड्या चाल र पुढं. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायचं मोर मोर जायचं कर्ण दाखवायचं सपान हे पुर. आभाळाला तू हात लावर वाऱ्याच्या बी तू मोर दाबर. चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं पुढं चांदर. चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं चांदर गड्या तू पुढं पुढं चांदर. ना जावय बाकी एक नंबर मिळालाय बरं का आपल्याला. काय झालं? अजिंक्य आता आज गावातल्या 10-12 पोरांना घेऊन पळायला गेलो होतं. पळायला का म्हणून? अगं ते त्यांना बी तयार करतात आर्मीत भरती व्हायला. अगं बाई, एकाच हे असं झालं आणि लगेच. अगं भावासारख्या मित्राचं दुःख पचवायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं, ह्याच्यासाठी लय मोठी जिगर लागते. मला लय कौतुक वाटतं पोराचं. त्यात काय कौतुक करण्यासारखं आहे? मी तर म्हणते कशाला उगाच दुसऱ्यांच्या पोरांना आदान लावायचं. कशाला काहीतरी घेऊन बसती? मी काय बोलले आणि माझ्या मनासारखं झालंय असं कधी झालंय का? अक्का असं काय बोलताय? ना काय झालं? वहिनी कशा बोलून गेल्या? अरे काय नाही रे, अजिंक्य आणि शीतलनी
अजिंक्य पुन्हा आर्मीत जायला पाहिजे हा निर्णय घेतला खरा, तो आम्हाला सगळ्यांना पटला सुद्धा. पण उशाच्या काय पचनी पडलेलं दिसत नाही अजून तो. आता त्यांचं बी बरोबरच आहे म्हणा. सगळेजण एवढं सांगतात तर अजिंक्यने कशाला हट्ट करावा. तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला हेच बरं वाटलं मला. ते बी बरोबर आहे. हा वैनिक ट्रेनिंगला 1000 पोरात अव्वल ठरला अजिंक्य. अशी ऐनवेळी कच खाल्ली असती तर लोक 10 तोंडानं बोलली असते. आणि तसं बी त्या दोघांनी एकमेकांना समजून उमजून निर्णय घेतलाय म्हटल्यावर आपण काय करणार. खरं आहे तुझं. ना आता तुम्ही समजावा अक्कांना. जसं जमल तसं आपण तिला समजवू. मी बघते काय म्हणतात ते. कप द्या. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुख. हिंगण्यांनो, आमच्या नावाचा जय जयकार करा म्हणजे असा करा नाही. शहीद विक्रम राऊत अमर रे असं म्हणायचं. अहो भैया, विक्रम शहीद झालाय खरं, पण तुमच्यामुळे लोकांच्या मनात आहे तो. काय रे काय वय हा मनात जिवंत आहे असं म्हणायचं. हा, सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. आता हा तू बोल रे. भैया, आज गाव खरं तर दुखवटा आलाय, पण या सगळ्यातनं पण जबाबदारी सांभाळली असेल ना तर ती भैयांनीच. भैयांनी टॅलेंट टेल हिम. जबाबदारी जर कुणी घेतली असेल ना तर फक्त आणि फक्त भैयांनी. हा, फक्त एकदाच सांगतोय, तिथं जर का कुणी माती खाल्ली तर आई शपथ सडकनं पळून चपलीनं मारी ना. त्या साहेबांना आधीच आम्हाला नाही म्हणून आमचा इगो हर्ट केलाय. टेन्शन नॉट भैया. अहो साहेबांपुढे तुमचं असं कौतुक करतो की तुम्हाला जिल्ह्यावर नाही डायरेक्ट राज्यावर घेतलं पाहिजे. काय रे होय काय वय क्षम्या, जरा लायकीत बोलावं माणसानं. हा, राज्य काय राज्य, राज्याचं स्पेलिंग तरी माहिती करा आपल्याला. भैया ते जाऊ द्या, आपण सगळं ठरल्याप्रमाणे करायचं आणि त्या साहेबांवर तुमचं इम्प्रेशन कसं पडेल याचा विचार करायचा. पण ते त्या साहेबाला कळलं पाहिजे ना. भैया, तुम्ही ना त्यांना खेटून बसा. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो द्याल. आता कसं गावात आहे ना, आपण जिल्ह्यावर झळकलं पाहिजे. हेच त्यामुळे सांगतोय, तिथं नीट वागा, नीट बोला, कारण कुठल्या बी परिस्थितीमध्ये मला हा चान्स सोडायचा नाहीये. भैया टेन्शन नॉट. अहो ते पाटील साहेब तर तुम्हाला त्यांच्या गाडीत घेऊनच जात असतात डायरेक्ट जिल्ह्याला. असं जर का झालं तर तुम्हा सगळ्यांना ऑल इन वन एक पप्पी. आणि जर का असं नाही झालं तर मग नाही भैया, अहो तसंच होणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काय रे, होणार का नाही? हा, होणार. चला साहेबांना रिसीव्ह करायला जाऊ. मावशी अगं जरासं खाऊन घे की. मावशी खा की. खा माधुरी खा, 2 घास खा आणि परत येतो बरं का. मावशी अगं 4 दिवस झाले कायच खाल्लं नाहीस तू. असं कसं चालेल ग. हे बघ जरासं खाऊन घे. अगं एवढं तरी खाऊन घे. नको बाई, मला काहीच नको. बर
हे बघ, ताट इथं ठेवलंय. तुला जेवढं पाहिजे ना तेवढं खाऊन घे. मावशी, आजा, ऐक की, तुला भेटायला कोणतरी आलंय. थांब. मावशी, ही बघ, काल सगळी ही माझ्या घरी आली होती. आणि ते का आल्यात माहितीये का? का आलाय तुम्ही? आम्हाला सगळ्यांना आर्मीत भरती व्हायचंय. आर्मीत? कशाला? कारण आमचा मोठा भाऊ विक्रम तो शहीद झाला. त्याने छातीवर 4-4 गोळ्या झेलल्या, पण गाडी माग हटला नाही, लढत राहिला त्याच्यासाठी. अगं मावशे, ही पोरं काय म्हणत होती माहितीये का? अगं इथं बसून आणि बोलून काय उपयोग नाही. आपण पण आर्मीत जाऊया. आपल्यासाठी विक्रम शहीद झालाय, त्याचा लढा सुरू ठेवायचा. आणि आपल्या देशाचा पण लढा सुरू ठेवायचा. ऐकलंच ना मावशी? अगं मान्य ते आपल्यात नाही, पण हीच आपल्या एकाची ताकद आहे. तुझ्या आयुष्यात त्याची सर कशानच भरून निघणार नाही हे बी माहिती आहे आम्हाला. मावशे, वाघाचं काळीज असायला वाघिणीचं दूध प्यायला लागतं, आणि एकासारख्या वाघाला जन्म देणारी वाघीण तू. असं वागून कसं चाललं मावशी? अगं हीच तर आपल्या मातीची ताकद आहे. एक विक्रम गेला तर त्याच्या पाठी अजून 10 विक्रम उभे राहिले बघ. पोरांनो, आज खूप धन्य पावली रे माझी. मावशी, आता रडायचं नाही. नाही बाबा, आता नाही रडत. अरे 10 विक्रम पाठवल्यात देवानं माझ्यासाठी. आता तेवढी 2 घास खाऊन घेतेस का ग? बघितलं का, पोरीला माझी किती काळजी येते. मावशी, तू काय बी टेन्शन घेऊ नको. इकेची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण म्हणून तुझा दुसरा बी आजा नावाचा लेख विसरू नको. आणि आता तर ही बी सगळी. मावशे, मी पण तुझा लोकच आहे. माझ्या पोटी आणखी एखादं लेकरू असतं ना, ते पण मी आर्मीतच पाठवलं असत. मावशी, तुमच्यासारखी आहे म्हणून देश शांत आणि सुरक्षित झोप घेतोय.